नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अनेक लोकांसाठी मनगटावरती काळा धागा बांधणं हा श्रद्धा आणि परंपरेचा भाग आहे. परंतु या संदर्भामध्ये काही धार्मिक आणि काही ज्योतिषशास्त्राच्या मते नियम देखील आहेत. काळा धागा कोणी घालावा, कोणी तो टाळावा आणि कोणी घालण्यापूर्वी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, भारतीय परंपरेनुसार हातामध्ये काळा धागा बांधण्याची खूप जुनी प्रथा आहे. काही लोक नजर लागू नये म्हणून हातात काळा धागा घालतात. काही लोक धार्मिक श्रद्धा आणि कौटुंबिक परंपरेच्या कारणानं काळा धागा धारण करतात. धार्मिक मान्यतेनुसार ज्या लोकांना सारखी नजर लागते, कामात अडथळे येतात, मानसिक अस्थिरता जाणवते आणि काही कुटुंबामध्ये लहान मुलाच्या हातात, पायात आणि कमरेत सुद्धा काळा धागा बांधला जातो. कारण वाईट नजरेपासून रक्षण होऊ शकेल, हे सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेवरती अवलंबून आहे. याच्या आधारावरती काही वैज्ञानिक प्रमाण हे उपलब्ध नाही. काळा धागा प्रत्येकासाठी लाभदायक असेलच असं नाही. ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये शनिग्रह आधीच बलवान आहे किंवा ज्यांना एखाद्या विशिष्ट ग्रहासाठी वेगळे ज्योतिषशास्त्रीय उपाय करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे, अशा लोकांनी ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेतल्याशिवाय काळा धागा परिधान करू नये. तसेच एखाद्या धार्मिक विधी, व्रत किंवा पूजेमध्ये विशिष्ट रंगाच्या धाग्याला महत्त्व दिलं असल्यास त्या परंपरेचं पालन करणं अधिक योग्य मानलं जातं. या बाबतीमध्ये वेगवेगळ्या परंपरांमध्ये वेगवेगळ्या समजुती आहेत. अनेक जण पुरुषांच्या उजव्या हातावरती आणि महिलांच्या डाव्या हातावरती काळा धागा बांधणं शुभ मानतात. काही लोक तो दोन्हीपैकी कोणत्याही हातात घालतात. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या विशिष्ट धार्मिक परंपरेचं पालन करत असाल तर त्यानुसार ते पालन करणं योग्य ठरेल. काळा धागा परिधान करताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वात आधी धागा स्वच्छ, अखंड आणि चांगल्या स्थितीत असावा. जर तो आपोआप तुटला, खूप जुना झाला किंवा खराब झाला तर तो काढून नवीन धागा परिधान करावा. अनेक जण मंगळवार, शनिवार या दिवशी काळा धागा बांधणं शुभ मानतात. मात्र या प्रथा वेगवेगळ्या धार्मिक परंपरा आणि कौटुंबिक श्रद्धेनुसार बदलू शकतात. याशिवाय दुसऱ्यानं वापरलेला किंवा तुटलेला काळा धागा वापरणं टाळावं अशी मान्यता आहे. धागा परिधान करत असताना मनामध्ये सकारात्मक भावना, श्रद्धा आणि चांगला संकल्प ठेवावा आणि त्यामुळे ते धागा बांधल्याचं जे काही फळ आहे तर ते इच्छित फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हातामध्ये काळा धागा कोणी घालायला हवा आणि कोणी नाही, आणि त्याच्या काय महत्त्वाच्या पद्धती आहेत, काय त्याचे नियम आहेत, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.